सगळ्यांना माझा नमस्कार. डहाणूच्या निर्भय बनव टीमचे कर्णधार श्री रमाकांतजी पाटील, आमदार विनोद निकोले. माझं नशीब आहे की विधिमंडळात सगळ्यात कमी संपत्ती जाहीर करणारा आमदार असल्यानं मी पाहतो. असे खूप कमी राहिले त्यांना जपा, हे खूप कमी आहेत असे. आज खरं मी डहाणूला आम्ही सभा घेणार होतो, पण ट्रॅफिक जाम आम्हाला पुण्यापासून इतका लागला की आम्हाला 8 तास पालघरलाच पोचायला लागले. अजून लोक तिथे ताटकळत होते. तर डहाणूच्या लोकांची मी मनातून माफी मागतो. आम्ही खरं 5:30लाच निघालो होतो. मध्ये कुठे आम्ही पटापट पळत निघालो, पण तरीही काही जमलं नाही. तर ट्रॅफिकच्या नावाने एक सभा आपली ट्रॅफिकच्या नावावर नोंदवली गेली. मी डहाणूकरांना खूप दिलगीर आहे, पण मी निकोले साहेबांना सांगितलं की मी 3 सभा आम्ही डहाणूमध्येच घेऊ आणि मुक्कामाला राहून घेऊ. शिवसेनेचे श्रीयुत निलेश गंधे, विकास मोरे, राजेंद्र पाटील, भारती कांबडी, राष्ट्रवादीचे अनिल गाबाळे, हंसराज घरत, सचिन पाटील, काँग्रेसचे राजेश अधिकारी, शैलेश ठाकूर, भूमिसेनेचे काळूराम दोवंडे, दोन्ही कम्युनिस्ट पक्षाचे नेते कार्यकर्ते, माझे मित्र वसईहून आलेले आम आदमी पार्टीचे जॉन परेरा, मच्छीमार संघटनेचे सर्व पदाधिकारी, राष्ट्र सेवा दलाचे सर्व सहकारी, कोणीही कोणाला धाब्यावर न नेता आलेले पत्रकार मित्र, पालघरमधील वकील, डॉक्टर आणि सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि या कार्यक्रमाला संरक्षण देण्यासाठी उपस्थित पोलीस बंधू. बहुतेक सगळे मुद्दे असीम सरोदेंनी कव्हर केले, त्यामुळे काय बोलायचं असा माझ्या पुढे प्रश्न आहे. निर्भय बनो ही संघटना हा काही आमचा मंत्र नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी चंपारण मधल्या मिळीच्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला जर संघर्ष करायचा असेल एका जुलमी सरकार विरोधात, तर तुम्हाला आधी स्वतःला निर्भय व्हावं लागेल. निर्भय बनो हा नारा आणीबाणीत पण होता आणि भारतीय लोकशाहीमध्ये या नाऱ्याचं महत्व तेव्हा तेव्हा वाढलेलं आहे जेव्हा जेव्हा जुलमी सरकार इथं आलेलं आहे. आणि म्हणून हा आपल्या पूर्वसुरींचा नारा आहे. यात आपण नवीन काही केलेलं नाही. या संघटनेला कोणी अध्यक्ष नाही, कोणी उपाध्यक्ष नाही. जिल्हा पातळीवर एक समिती तयार होते. जिल्ह्यातले निर्णय जिल्ह्यातच घेतले जातात. या संघटनेत कोणीही पक्षश्रेष्ठी नाही. या संघटनेला बांधीव असं काही नाही. या संघटनेचा कुठेही बँक अकाउंट नाही. स्थानिक मंडळी तिथल्या सभांसाठी, अन्य कार्यक्रमांसाठी कॉन्ट्रीब्युशन करून पैसे काढतात. ते तिथेच खर्च करतात आणि त्याचा हिशेबही त्या व्हॉट्सअप ग्रुपवरच टाकतात. त्याचं कारण असं की निर्भय बनवचं जर अकाउंट काढलं तर उद्या हे आमच्याही मागे ईडी लावायला कमी करणार नाही. राज्यघटनेचा उदय या देशात 1950 साली झाला. मनुस्मृती संपली आणि त्यानंतर एक विधिवत घटना असलेलं राष्ट्र म्हणून आपण उदयाला आलो. या राज्यघटनेवर जेव्हा केव्हा हल्ला होतो, तो हल्ला फक्त राज्यघटनेवर नसतो, तो या देशाच्या लोकशाहीवर हल्ला असतो. असा हल्ला लोक आणीबाणीची आठवण करतात. हो, बरोबर आहे. इंदिरा गांधींनी पण आणीबाणी लावली होती, पण ती घटनेच्या चौकटीत सुरू झाली आणि घटनेच्या चौकटीतच संपली. आजची जी अघोषित आणीबाणी आहे तिला घटनेची कोणतीही चौकट नाही. आणि एकीकडे बाबासाहेबांना वंदन करतानाच राज्यघटनेचं दररोज खच्चीकरण हा मोदी शहांचा अजेंडा आणि त्याविरुद्ध आपण निर्भय बनो म्हणून एक भूमिका घेतो. तुम्ही आम्हाला खूपदा पाहिलं, वसई से तो मेरा बहुत पुराना रिश्ता है. त्याचा अर्थ मी वसईच्या स्टेशनवर कधी चहा विकला नाही, पण वसईला मी सतत हितेंद्र ठाकूरच्या विरोधातल्या लढाईत पण येत होतो. अनेक प्रसंगी मी वसईत आलो. या भागाशी त्या अंगाने माझं पालघरमध्ये मी पहिल्यांदाच आलो. पण इथले सगळे प्रश्न बहुतेक करून ते पर्यावरणीय प्रश्न आहेत. पाटील साहेबांनी सांगितलं, मी त्यावरती बोलेन. आणि या भागाने जे झेललं आणि सगळ्यात जास्त विकास प्रकल्प हा भाग झेलतो, त्यामुळं मला या भागाबद्दल सहानुभूती पण आहे. आणि मी आताच सांगतो की वाढवण बंदर असो किंवा काही असो,
हक्काने हाक मारा, आम्ही दोघंही, मी आणि असीम, प्रत्येकाचे. आपल्या देशाची राज्यघटना 3 स्तंभांना आपल्या वर्णन करते: संसद, सरकार आणि न्यायालय. 4था स्तंभ आहे पत्रकारितेचा, असं आपण मानतो. तो काही फॉर्मल नाही, इनफॉर्मल. तो स्तंभ कसा खिळखिळा झाला ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काही गोष्टी रिपीट पण होतील, काही सांगावे लागतील, काही न सांगता सगळ्यांना माहिती. 4ही स्तंभांचं उद्ध्वस्तीकरण हा अजेंडा 2014 पासून चालू आहे. आता 10 वर्ष या घटनेला होत आहे की दररोज कणाकणाने राज्यघटनाही मारली जाते, देशातली लोकशाही पण मारली जाते, नागरिकांचे मूलभूत हक्क पण मारले जातात आणि एकूणच देशामध्ये एक अशी दडपशाहीची स्थिती आहे की जिथे बोलायला सुद्धा लोक घाबरत आहेत. यापेक्षा वेगळी आणीबाणी काही नसते. राजकीय व्यवस्था त्याच्या परीने बोलेल, ते त्यांच्या परीने प्रयत्न करतील, पण त्यांच्या मागे ईडी लावली जाईल. आणि म्हणून नागरिकांनी बोलण्याची आत्ता गरज ही कधी नाही इतकी निर्माण झाली. आणि म्हणून आम्ही जी माणसं जी कदाचित आता निवृत्त कामातून व्हावं 25 वर्षाच्या समाजसेवेनंतर अशा विचारांनी थोडी मंद गतीने चालत होती, त्यांच्या असं लक्षात आलं की आता जर नागरिक म्हणून आपण उभे राहिलो नाही तर ह्या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान हे पूर्णतः कोलमडून पडण्याच्या परिस्थितीत आज आहे. आणि म्हणून ही सगळी उठाठी. संसदेपासून आपण सुरुवात करू. संसद ही आपली पहिला खांब संसदेचा असतो. त्या संसदेचं चारित्र्य काय आहे? राहुल गांधींची खासदारकी काढली गेली. या देशात एवढे पंतप्रधान झाले, पण संसदेत विरोधी पक्ष नेताच नसावा लोकसभेत, असं कोणत्या पंतप्रधानाला वाटलं नव्हतं. पण हा पक्ष सूडबुद्धीचा, दुष्ट बुद्धीचा आहे. आणि म्हणून काँग्रेस मुक्त भारत अशी त्यांची घोषणा होती. ही अतिशय दुष्ट घोषणा आहे. कोणताही पक्ष मुक्त लोकशाही कधी होऊ शकत नाही. राजीव गांधींकडे 415 जागांचं बहुमत होतं. भारतीय जनता पक्षाचे 2 सदस्य होते त्या लोकसभेत. 84-85 ची निवडणूक आठवा. पण तेव्हाही राजीव गांधींनी कधी भारतीय जनता पक्ष मुक्त भारत अशी घोषणा दिलेली नव्हती, कारण काँग्रेसला लोकशाही कळत होती. लोकशाहीत विरोधी पक्ष असतो, तो विरोध करत असतो, त्याला विरोधक समजायचं असतं, पण त्याला शत्रू समजायचं नसतं. हे भान भारतीय जनता पक्ष सोडून बहुतेक सगळ्या पक्षांमध्ये मुरलेलं आहे. पण हा पक्ष एका खुनशी विचारधारेतून आला आणि त्या खुनशी विचारधारेची जी परिणती आहे ती काँग्रेस मुक्त भारत सारख्या घोषणांमध्ये झाली. हेडगेवार काँग्रेसमध्ये होते. 1920 ला टिळक युग संपलं आणि एकूणच पुण्यातल्या ब्राह्मण वर्गाचं वर्चस्व काँग्रेसचं संपलं. त्यानंतर गांधी युग सुरू झालं आणि या मंडळींच्या लक्षात आलं की आता काँग्रेस फारच वेगळी सर्वसमावेशकतेकडे जाते आहे. टिळकांचे जे राष्ट्रीय नेते म्हणून गुण होते ते यांना नको होते, परंतु टिळकांच्या काही ज्या प्रतिगामी भूमिका होत्या, ज्या साक्ष संमती वयाचा कायदा त्यावेळेला दिसल्या किंवा कोल्हापूरच्या प्रकरणात दिसल्या, त्या भूमिका त्यांना हव्या होत्या. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 1925 साली निर्मिती झाली. ही संघटना पहिल्यापासून मिलिटरी संघटना आहे. ही संघटना स्वदेशी असण्याचा फार मोठा आव्हानते, पण मुळात यांचा सगळा गणवेशच परदेशी आहे. गणवेशामध्ये बेल्ट आहे यांच्या, तो भारतीय नाही बेल्ट आपण लावतो. यांच्या गणवेशामध्ये हाफ चड्डी आहे, धोतर नाही. भारतीय माणूस धोतर घालायचा, तेव्हा संघाची स्थापना झाली. भारताचा राष्ट्रीय वेश धोतर होता, यांची चड्डी आहे. यांचा बिगुल पण वेगळा, यांची वाद्य पण सगळी परदेशी, आणि हे मात्र स्वदेशी लोकांना सांगत सुटले. मोठा विरोधाभास असा आहे की ही संघटना युरोपमध्ये जे रेजिमेंटेशन, सैनिकीकरण करणाऱ्या संघटना होता हिटलर आणि मुसोलिनीच्या, त्यांचा आदर्श घेतलेली संघटना आहे. तेच पाश्चात्य त्यांनी आणलं. इतरांना मात्र हे देशभक्ती शिकवत असतात. तर ती विचारधाराची सूड घेण्याची, खुनशीची, कशाचा तरी बदला घेण्याची, कशाचा तरी वचपा काढण्याची, त्यातून अशा राजकीय घोषणा होतात की काँग्रेस मुक्त भारत. आणि त्यातूनच ही विकृत बुद्धी तयार होते की आपल्या लोकसभेला विरोधी पक्ष नेताच नसला पाहिजे. निवडून आलेला विरोधी पक्ष नेता त्याला घरी बसवण्यात आला. त्याच्यासाठी झोपलेला पिटिशनर जागा केला,
सुरत कोर्टाने बरोबर 2 वर्षाची सजा दिली. 1 दिवस कमी दिली असती तरी परत गेलं नसतं, पण 2 वर्षाची सजा दिली. हायकोर्टने हो म्हणलं. गुजरात हायकोर्टचं सध्या काय चाललंय कळण्याच्या पलीकडे गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर लगेच खासदारकी काढून घेतली. ओम बिर्ला यांनी अतिशय प्रॉम्प्टली काढून घेतली, त्यांनी खूप तत्परतेने. आणि त्याच्यानंतर राहुल गांधींचं घर पण काढून घेण्यात आलं. विरोधक म्हणून जो एक सन्मान असतो तो विरोधकांना देण्याचा सोडा, विरोधकच कसे राहू नयेत हा प्रयत्न. मग राहुल गांधी असो, नाही तर अगदी आदित्य ठाकरे सारखा अगदी तरुण नवीन मुलगा असो, प्रत्येक ठिकाणी ट्रोलिंग करायचं, पप्पू म्हणायचं, हिंडवायचं, आणि सतत ही मोहीम गेले अनेक वर्ष चालू आहे. त्या मोहिमेचे अनेक जण बळी पडले. व्हॉट्सअप विद्यापीठ आजकाल सगळ्यांना फार महत्वाची युनिव्हर्सिटी वाटायला लागली, त्याच्याविषयी मी थोड्या वेळ काहीतरी नंतर बोलणार आहे. पण संसदेत मोदी हे खरं आहे की ते पायरीवर डोकं टेकून गेले होते, पण त्यानंतर मोदीजी संसदेत दिसेनासे झाले. इतर पक्षाच्या लोकांना सोडा, स्वतःच्या पक्षाच्या खासदारांना सुद्धा ते बिलं दाखवण्याशी झाले. आणि संसदेचं जे चारित्र्य आज आपल्या समोर दिसतंय त्याच्यामध्ये घनघोर असे कायदे गेल्या काही वर्षात झालेले ते आपल्याला दिसले. ट्रक ड्रायव्हरने एका आत्महत्या केली या भीतीने की नव्या कायद्यात मला पकडलं जाणार आहे. हिट अँड रनची केस. एका ट्रक ड्रायव्हरने आत्महत्या केली घाबरून. ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर उतरले, यांना कायदा मागे घ्यावा लागला. पण असे मूर्खपणाचे कायदे आणतात कसे, ते पास होतात कसे, असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर या हिटलरी विचारधारेत आहे की शिक्षा ही गुन्हे होऊ नयेत म्हणून असते, त्याच्याऐवजी सूड घेण्यासाठी शिक्षा. हे सूत्र तुम्हाला भारतीय संसदेचं बदललेलं चारित्र्य कोणतं, तर ते हे चारित्र्य आहे की नियम आणि शिक्षा या माणसामध्ये सुधारणा घडावी म्हणून येण्याच्या त्या खुन्नस काढण्यासाठी म्हणून आणण्यात आला. कामगार कायद्याविषयी मी काही बोलत नाही. अनेक अनिष्ट बदल कामगार कायद्यात झाले. कामगार देशोधडीला लागलेला आहे, असे बदल कामगार कायद्यात झाले. लोकपाल कायदा जो दिल्लीत मोठा ऐतिहासिक आंदोलन करून आणला होता, त्या लोकपालाचे अधिकार काढून टाकले आणि त्याला दात नसलेला सिंह बनवून ठेवलेला आहे. तीच गोष्ट आरटीआयची आहे. माहिती अधिकाराचा कायदा यांनी जेवढा मारला तेवढा इतिहासात कोणी मारला नाही. त्याच्या आयुक्तांच्या नियुक्तीपासून जे काही यांनी चालवलं ते इतकं भीषण आहे की माहिती अधिकाराचा कायदा हा नाही के बराबर असा एक कायदा आता होऊन राहिला. संसदेच्या चारित्र्यावर अजूनही काही बोलता येईल, पण त्यापेक्षाही भयंकर चारित्र्य अजून एका पुढच्या स्तंभाचं आहे, म्हणजे सरकार. सरकारचं चारित्र्य हे सरकार ईडी सरकार आहे. ईडी ही इलेक्शन डिपार्टमेंट बनून राहिलेली आहे भारतीय जनता पक्षाची. ईडीने कोणालाही धाक दाखवावा, उचलावं, भारतीय जनता पक्षात जायला लावावं, अशा स्वरूपाची एक ईडी आता आपल्या समोर आहे. अनिल देशमुखांची केस, संजय राऊतांची केस अतिशय उद्बोधक केसेस आहेत. अनिल देशमुख यांच्या केसमध्ये दावा लावला होता ईडीने की 100 कोटींचा भ्रष्टाचार आहे. प्रकरण जेव्हा हायकोर्टात गेलं तेव्हा हायकोर्टने त्यांना विचारलं की ही फार फॅन्सी फिगर झाली, नक्की आकडा आम्हाला सांगा. त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की 1.71 कोटीचा घोटाळा आहे. 100 कोटीसाठी अटक, अफिडेव्हिट 1.71 कोटीचं. आणि तेच करताना हायकोर्टात यांनी हेही सांगितलं, हायकोर्टने विचारलं हा आकडा कुठून आला, तर ते म्हणाले हिअरसे म्हणजे सांगोवांगी आलेला आकडा आहे. 1 वर्ष तुम्ही त्यांना जेलमध्ये ठेवता, त्यांच्या परिवाराचा विचार करत नाही, त्यांना अजमल कसाबच्या सेलमध्ये ठेवता जसे काही ते दहशतवादी आहेत अनिल देशमुख. आणि त्यांना एक पत्र जातं, एक अफिडेव्हिट करा म्हणून सांगितलं जातं. भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या नेत्याकडून निरोप जातो आणि त्यांना सांगितलं जातं की उद्धव ठाकरे, अजितदादा त्यावेळेस ते इकडे होते, पलटूराम झालेली नव्हती अजून त्यांची पलटी. यांना जर तुम्ही यांच्यावर आरोप केले आणि हे सरकार पाडलं तर आम्ही तुम्हाला सोडू असं सांगितलं जातं. एवढा राजकीय निर्लज्जपणा भारताच्या इतिहास कोणी केला नाही, पण तो ईडीने केला. संजय राऊतांनी भावाकडून 50 लाख रुपये उसने घेतले होते. राज्यसभेच्या प्रत्येक अफिडेव्हिटमध्ये 3 निवडणुका राज्यसभेच्या त्यांच्या झाल्या. प्रत्येक अफिडेव्हिटमध्ये ते पैसे दाखवलेत, ते पैसे परतही केलेत. भावानी ते पैसे ज्या कंपनीतून आणले त्या कंपनीवर काहीतरी आरोपपत्र केलं आणि त्याच्यात संजय राऊतांना गोवलं. हायकोर्टने सांगितलं की जामीन तर सोडा, अटकच होऊ नये अशी ही केस आहे, या केसमध्ये अटक का केली ते सांगा असं हायकोर्टने विचारलं. पण ईडीचा बेशरमपणे वापर सुरू आहे.
सगळ्या यंत्रणा वेठीला धरलेल्या आहेत. ज्या प्रकारे यंत्रणा काम करतायत, या सरकारचं चारित्र्य हे स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात गचाळ, घाणेरडं आणि चारित्र्यहीन सरकार असं या सरकारचं चारित्र्य आहे. ईडीवर एवढी वाईट वेळ आली. भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यांनी तामिळनाडूत एका शेतकऱ्याचं नाव सांगितलं की याचा मला सूड घ्यायचा आहे. त्याच्याकडे ईडीने धाड घातली. त्याच्या खात्यात 450 रुपये फक्त होते, त्याच्यावर ईडीने धाड घातली. तर ही जी हुकुमशाही देशामध्ये आलेली आहे ईडीची, आम्ही ईडीच्या विरुद्ध आंदोलन करणार होतो 9 ऑगस्टला, पण आम्हाला पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यांनी सांगितलं की दक्षिण मुंबईमध्ये 144 कलम लागू आहे, तुम्हाला ते करणार. आम्ही ईडीला एवढंच विचारणार होतो, म्हणणार होतो की ईडी आप भी निर्भय बनो, सबके ऊपर कारवाई करो. ही काय पद्धत आहे की ईडी कारवाई सुरू करते, इन्कम टॅक्स कारवाई सुरू करतो, आणि ते लोक भारतीय जनता पक्षात किंवा डुप्लिकेट शिवसेनेत किंवा डुप्लिकेट राष्ट्रवादीत गेले की ते गुन्हे काढून घेतले जातात. हा काय प्रकार? अजितदादा पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किती प्रताप सरनाईक तुमच्या ठाण्याचे, ते तर म्हणे दिल्लीला भेटीला गेले आणि त्यांना सांगितलं की इथून एक तर सुरतला जा, तर सगळं आयुष्य चैनीत तुमचं मस्त मजा करा, नाही तर मुंबईला जा, मागच्या विमानाने ईडी येते असं त्यांना सांगितलं. म्हणून ते तर आधी खूप शिवसेनेचा वाघ वगैरे दाखवून मी किती, आता ते वाघाची शैली कशी झाली कळलं नाही. पण ही वस्तुस्थिती आजची की ईडी ही धिंगाणा घालत आहे देशाला. हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्या केसमध्ये ईडीने सांगितलं, एका केसमध्ये सांगितलं की आमच्याकडून यांची फाईल हरवलेली आहे. दुसऱ्या केसमध्ये अजून मजा केली, जास्तच गंमत दिवसेंदिवस करून दाखवतं सरकार. त्यांनी वकिलांनी सांगितलं की मला ही केसच आता आठवत नाहीये. वकिलाला शंखपुष्पी देऊन त्याची मेमरी वाढवली पाहिजे की तुम्हाला शंखपुष्पीची गरज आहे. हे सगळं होत असताना एक सेक्युलर सरकार भारतामध्ये आहे असं आपण समजत होतो. पण ज्या प्रकारे संसदेच्या वेळेला यांनी धर्मसंसद करून दाखवली, तिथे देशातले शास्त्रज्ञ नव्हते, कोणी कलाकार नव्हते, लेखक नव्हते, तिथे वेगवेगळे संत महंत होते ज्यांचं संसदेत खरंच काही काम नाही. पण संसदेचं रूपांतर धर्मसंसदेत करून हिंदू राष्ट्राची सुरुवात केली की काय असं वाटण्याजोगं वातावरण त्या दिवशी होतं. तेच वातावरण परवा अयोध्येत होतं. मी चांगला हिंदू आहे, राम माझाही आहे. मी दर भाषणात म्हणतो, याही भाषणात म्हणणार की भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांपेक्षा मी चांगला हिंदू आहे. त्याचं कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे. नरहर कुरुंदकर एकदा असं म्हणाले की आपलं धर्मग्रंथावर अतिशय प्रेम असतं कारण आपण ते कधी वाचलेले नसतात, असे त्यांनी विधान केलं. तर इथं ती परिस्थिती नाही. मी रामरक्षा म्हणणारा हिंदू आहे. माझ्यावर जेव्हा हल्ला करायला आले, मी जर म्हणालो असतो की आता ठीक आहे मी भाषण बंद करतो, पण एवढी माणसं जमलेत तर चला रामरक्षा म्हणू, तर त्यातले एकालाही आली नसती याची मला खात्री आहे. हे रामभक्त नव्या प्रकारचे उदयाला, राजकीय रामभक्त, आध्यात्मिक नाही. आध्यात्मिक रामभक्त आहेत ना. मुरारी बापू 50 वर्ष रामकथा भारतात पहिल्यांदा त्यांनी सुरुवात केली वाचायला. 50 वर्ष मुरारी बापू रामकथा वाचतायत, पण ते काय त्या उद्घाटनात पहिल्या 5 नव्हते, तिथे वेगळेच लोक होते. द्रौपदी मुर्मू आमच्या राष्ट्रपती, शबरी मातेची उष्टीबोरं रामाने खाल्ल्याचा इतिहास त्याच आदिवासी वंशाच्या आपल्या द्रौपदी मुर्मू, त्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवलं नव्हतं. आता त्या स्त्री म्हणून बोलवलं नव्हतं की आदिवासी म्हणून बोलवलं नव्हतं, याचं उत्तर ही मंडळी देत नाही. कदाचित मनुस्मृतीप्रमाणे त्यांना परवानगी नसेल म्हणून ते निमंत्रण दिलं की नाही की काय, हा प्रश्न आहे. पण द्रौपदी मुर्मूंना नाकारलं, शंकराचार्यांना नाकारलं. शंकराचार्य 4 आपल्या हिंदू धर्माचे प्रमुख, त्यांनाही निमंत्रण नव्हतं. मोहन भागवत तिथे कोणत्या अधिकारात बसले होते माहिती नाही. मोरारी बापू रामकथा वाचणारे तिथे नव्हते. पण एक अशी संघटना जिने हा देश पेटवला, त्या संघटनेचा प्रमुख मात्र तिथे उपस्थित होता. हीच गोष्ट संसदेच्या वेळेला झाली. राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मूंना संसदेच्या उद्घाटनाला बोलवलं नाही. पुन्हा कारण मनुस्मृतीचं का मला माहिती नाही, पण हे होतं सतत हे होत आहे. या विचारधारेच्या पहिल्या टार्गेट कोण असतात तर त्या स्त्री असतात. मणिपूरमध्ये 2 नग्न बहिणी रस्त्यावर
न्यायाच्या साठी पळतायत आणि हजारोंचा जमाव त्यांच्या मागे बलात्कार करण्यासाठी धावतो आणि एरवी प्रत्येक गोष्टीत बोलणारे आमचे पंतप्रधान त्याच्यावरती बोलत नाहीत. पंतप्रधान त्यावर बोलत नाहीत. बिल्किस बानो प्रकरण या देशातला मला हिंदू म्हणून माझेच काही बांधव ते करतात तेव्हा लाज वाटते की बिल्किस बानो नावाची महिला, तिच्यावर गुजरात दंगलीत 11 लोकांनी बलात्कार केला. त्या बलात्कारानंतर तिची केस उभी राहिली. तिने सांगितलं की गुजरात हायकोर्टाकडून मला न्याय मिळेल असं वाटत नाही. खरं तर नैतिक दृष्ट्या गुजरातच्या सगळ्या न्यायमूर्तींनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. तुमच्यावर अविश्वास ठराव व्यक्त केला. ती नैतिकता शिल्लकच नाही राहिली. तो भाग वेगळा. बिल्किस बानोच्या प्रकरणात केस मुंबईमध्ये आली. मुंबई हायकोर्टने निर्णय दिला, त्यांना शिक्षा दिली आणि त्याच्यानंतर शिक्षा दिलेल्यांना गुजरात सरकारने स्वतःचा कोणताही हक्क नसताना त्याला सोडून दिलं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जर मुंबई हायकोर्टने दिली तर त्यांची शिक्षा कमी करण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला, गुजरात सरकारला नाही. एवढी बेसिक गोष्ट गुजरात सरकारला कळत नाही की जी बाब आपल्या अखत्यारीतच नाही ते आपण करू शकत नाही हे त्यांना कळतं, पण त्यांना चिथावणी द्यायची आहे. त्यांना हे सांगायचं की कायदा बिदा घटना बिटना सब झूठ आहे, आम्ही जे करू तो कायदा, हम करे सो कायदा, हे त्यांना दाखवायचं आहे. म्हणून ते प्रकरण झालं. शर्मनाक वस्तुस्थिती आणि गोष्ट अशी शर्मेची की बिल्किस बानोचे जे हे रेपिस्ट होते, बलात्कारी होते 11, ते जेलमधून सुटल्यानंतर तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांचा सत्कार केला. यापेक्षा हिंदू धर्माला बुरे दिन काय आले म्हणायचे की आमचा धर्म, हे शिवाजी महाराजांचं नाव घेतात. छत्रपतींचा आशीर्वाद यांची घोषणा होती. छत्रपतींचा आशीर्वाद बलात्काऱ्यांना मिळत असतो का? कशाला आमच्या महाराजांचं नाव बदनाम करता? छत्रपतींचा आशीर्वाद मणिपूर मधल्या 2 अबलांच्या मागे पळणाऱ्या गुंडांना मिळत असतो का? कशाला आमच्या छत्रपतीचं नाव घेता? पण यांच्या पहिल्या ज्या व्हिक्टीम झाल्या त्या बायका झालेल्या आहेत. त्याचं कारण यांच्याकडे बायकांना कुठलाही सन्मान नाही. RSSच्या शाखेमध्ये बायका नसतात, कारण बायका या त्यांच्या दृष्टीने माणूसच नाही आणि म्हणून त्या बायका नसतात. पहिला फटका यांचा बायकांना बसला की मनुस्मृती यांच्या डोक्यातून जात नाही आणि स्त्रियांची जी वागणूक मनुस्मृतीने दिली तशीच यांनी पुढे चालू ठेवली. हे त्या सरकारचं चारित्र्य आहे. हे त्या धर्मनिरपेक्ष सरकारचं चारित्र्य आहे की जिथे भेदभाव केला जाणार नाही धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर, लिंगाच्या आधारावर, आर्थिक परिस्थितीच्या आधारावर, अशी ग्वाही देणारी आमची बाबासाहेबांची घटना, यांनी त्या घटनेचं प्रत्येक कलम उद्ध्वस्त करून दाखवलं. गेल्या 10 वर्षातल्या सरकारचं चारित्र्य हे आहे. आर्थिक चारित्र्य काय या सरकारचं? इथं पाटील साहेब जुने सेवा दलातले, तिथं अनेक सहकारी सेवा दलातले मला भेटले, जुने लोक आहेत. हे सगळे जागतिकीकरणाच्या विरोधात लढले. कम्युनिस्ट, कदाचित तुमचा पक्ष तर बराच लढला. हे सगळे जागतिकीकरणाच्या, खाजगीकरणाच्या, उदारीकरणाच्या विरोधात 91 साली लढले. पण आता वाटतं की ती लढाई फारच सोपी होती, कारण आता व्यवस्थेचं जागतिकीकरण, खाजगीकरण नाही, आता त्या व्यवस्थेचं अदानीकरण झालं. कोरोनामध्ये इथला प्रत्येक माणूस बेजार होता. नोकऱ्या बंद होत्या, नवीन जॉब तयार होत नव्हते, मजुरी पण मजुरांना मिळत नव्हती आणि सगळेजण बेजार होते. प्रत्येकाची आर्थिक स्थिती ढासळत होती. त्यावेळी फक्त एक माणूस देशातला श्रीमंत होत होता रोज, त्याचं नाव गौतम अदानी. वाढवणचं बंदर सुद्धा गौतम अदानीने देणार. या देशातली साधन संपत्ती, या देशातलं जंगल अदानीला किती दिलं गेलं हे तुम्ही आकडेवारी काढून पहा, तेव्हा तुम्ही थक्क व्हाल की बहुतेक जंगलांचा लिलाव अदानीसाठीच झालेला आहे आणि सगळीकडे अदानी घुसलेला आहे. वाढवणच्या बंदराचं पण दुसरं काही होणार नाही, हे बंदर अदानीकडे जाणार आहे. आता त्याच्यातले काय एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत ते आपण बघू, ते मी नक्की बघेन. पण अर्थव्यवस्थेचं अदानीकरण झालं आणि ते इतक्या उघडपणे झालं, यांना कोणाचाही धाक नाही. नैतिक धाक यांना कोणाचाही नाही, हे कोणाला जुमानतच नाहीत. मोदी जेव्हा जेव्हा परदेशात जातात तेव्हा तेव्हा एक तर अदानी सोबत परदेशात जातो, नाही तर मोदींच्या चक्रेच्या आधी जातो किंवा नंतर तरी जातो, तिथे वेगवेगळे करार करून येतो. ऑस्ट्रेलिया कोणता एकही देश, माझं आव्हान आहे भारतीय जनता पक्षाला, त्यांनी सांगावं, एक देश असा सांगावा जिथे मोदी एकटे जाऊन आले आणि त्यानंतर अदानीचा व्यवहार झाला नाही, असा एक देश भारतीय जनता पक्षाने सांगावा. मी हे बोलणं सोडून देईन. पण ती वस्तुस्थिती नाही. वस्तुस्थिती की एका माणसाच्या हातात देश आहे. माझ्याकडे मोठी आकडेवारी आहे, पण मी ती वाचत नाही, कंटाळवाणी वाटते तुम्हाला, म्हणून मी ती वाचणार नाही.
आता 44-45% स्टेक्स अदानीचे बंदर असोत किंवा काही असोत त्याच्यामध्ये 50% अदानी पोहोचलेला आहे. तुम्ही जर 24ला मोदीला पुन्हा निवडून दिलं तर 29 पर्यंत 100% अदानीचा खाजगी हा देश बनेल. हे मी अतिशयोक्ती बोलत नाही, आतापर्यंत यांचा इतिहासच ते सांगतो. तेव्हा सावध राहा. अदानीकरण जे अर्थव्यवस्थेचं झालं त्यापासून सावध राहा आणि यांच्या भ्रष्टाचारापासून सावध राहा. लोक म्हणतात मोदीजींना काय कुटुंब आहे का काय, ते पैसे कशाला खातील लोक म्हणतात. आणि मी काही म्हणत नाही, मी काही कोणाला गब्बर सिंग वगैरे म्हणत नाही. पण एक व्हॉट्सअप आला होता, तो याच्याशी सिमिलर होता. व्हॉट्सअप मेसेज. लोक काय काय आगाऊपणा करतील काय सांगता नाही आजकाल व्हॉट्सअप. तर ते कोणीतरी म्हणतं की म्हणे मोदीजी पैसे का खातील वगैरे असं कोणीतरी विचारलं तर दुसरा म्हणाला की गब्बर सिंगला तरी कुटुंब होतं तरी तो का लूटमार करत होता, म्हणतच होतो करतच होता लूटमार. असं ते व्हॉट्सअपवर. माझं काही नाही, मी खोडसाळ माणूस नाही, की साधा माणूस आहे, मला काही असं जमत नाही करायला. भ्रष्टाचारामध्ये पीएम केअर फंड हा यांचा मोठा भ्रष्टाचार आहे. 3,000 कोटी रुपये त्या फंडाला सरकारी कंपन्यांनी आपल्या दिलेले आहेत आणि हा सगळा पैसा भारतीय जनता पक्षाकडे जातो. त्याचं कारण पीएम केअर फंडला माहिती अधिकारात आपण माहिती विचारू शकत नाही. पहिला पंतप्रधान सहायता निधी त्याचे कोण ट्रस्टी माहिती असायचं, माहिती अधिकारात तो होता, तो एका प्रक्रियेत होता. आता ती प्रक्रिया कोणाची, हा खाजगी फंड आहे का मोदीजीचा आपल्याला काही माहिती नाही. इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा मगाशी उल्लेख झाला. भारतीय जनता पक्षाला 5,936 कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स पासून मिळालेले आहेत. इलेक्ट्रॉनिक बॉन्ड म्हणजे लोक काम करून घेण्यासाठी इंडस्ट्रीने त्यांना पैसे द्यायचे, ते पैसे घोषित करण्याची कुठेही बंधनकारक नाही. ते इलेक्शनसाठी त्यांना दिलेला पैसा. भारतीय जनता पक्षाला 5,900 कोटी रुपये या इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये. हे जर तुम्हाला यांचा पैसा दिसतो दर निवडणुकीत वाहणारा, तो त्या प्रक्रियेतून येतो इलेक्ट्रॉनिक. त्याही पेक्षा मोठा घोटाळा होता नोटाबंदी. लोकांना वाटलं की काय चूक झाली, कोणी म्हणलं नाही चूक नव्हती, तो सुनियोजित भ्रष्टाचार होता. कारण की नोटाबंदीत मोठ्या नोटा बुडाल्यानंतर एकाही श्रीमंत माणसांनी आत्महत्या केल्याचं उदाहरण नाही. पालघरमध्ये केली काय का तरी श्रीमंत माणसांनी आत्महत्या, आली बातमी नाही. त्याचं कारण सगळ्यांच्या नोटा 20% कमिशन घेऊन पुन्हा बदलून देण्यात आल्या. ते 20% कमिशन कोणी घेतलं, कोणत्या पक्षाने घेतलं आणि नंतर सगळीकडे त्यांची चकचकीत ऑफिसेस सगळ्या जिल्ह्यांमध्ये कशी राहिली, तो हिशेब तुमचा तुम्ही पहा. नोटाबंदी हा घोटाळा ही चूक नव्हती अर्थशास्त्रीय नियोजनातली, तर नोटाबंदी हा सुनियोजित घोटाळा होता, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. महाराष्ट्रात धारावी प्रकरण, फडणवीसांनी ऑलरेडी काम दुबईच्या एका कंपनीला दिलं होतं. त्यांना वरून सांगण्यात आलं की धारावीचं ते टेंडर बदला. बिचारे सगळे हुकमाचे त्रिदेव आपले जे आहेत, एक तर नुसते म्हणून बेजार असतात. काही झालं की भेटीला जातात, इकडे झालं की ऍक्सिडेंट झाले की भेट, तिकडे झाले की जसं काही डॉक्टर आहेत स्वतः ते आहेत म्हणे डॉक्टर, पण ते असं काहीतरी मानद विद्यापीठांनी वगैरे दिलेली डॉक्टर आहेत. दुसरे आहेत ते श्रीमान कर्कश, ते भाषणांमध्ये जोरजोरात चालतं, पण पोलीसची स्थिती आज काय ते माहित नाही. आत्ता काल पुण्यामध्ये कालची परवाची घटना, ललित कलाच्या विद्यार्थ्यांनी काहीतरी परीक्षेसाठी नाटक बसवलं, बाहेर नव्हतं केलं. त्याच्यात काही आक्षेपार्ह होतं असं म्हणतात, असेल. पण समजा त्यात काही आक्षेपार्ह असेल तर तुम्ही त्याची पोलिसात तक्रार केली पाहिजे. पोलीस काय ते बघून घेतील. त्याला मारहाण करण्यात आली, त्या मुलांना हाडं तुटली त्यांची, आणि पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली ती मारणाऱ्यांची. ज्यांना मार बसला त्यांची तक्रारच पोलीस नोंदवून घेत नाही. ही पोलीसची स्थिती आहे. तिसरे दादा आहेत आपले बारामतीचे, त्यांचं क्या कहणे दादा एका रात्रीत तिकडे गेले. हे सगळं ईडीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे यांच्या पीएला जेव्हा ईडीने कसलं तेव्हाच हा पलायनाचा मार्ग ठरलेला होता. गुवाहाटी मार्गे, सुरत मार्गे गुवाहाटी, हे तेव्हाच ठरलं होतं. हे सगळे जे आहेत ईडीत अडकलेले, हे सगळे तिकडे आहेत. ज्यांच्यावर काही होऊ शकत नाही ते जेल भोगून पण पुन्हा शिवसेनेत ओरिजिनल किंवा राष्ट्रवादी ओरिजिनल मध्ये संजय राऊत असतील किंवा अनिल देशमुख असतील, हे भित्रे आहेत, हे सगळे गेले घाबरून. हर्षवर्धन पाटील म्हणाले आता मला शांत झोप लागते कारण मी भाजपात गेलो म्हणाले. अजितदादांचं माहिती आहे आपल्याला, ईडीने सिंचन घोटाळा, रातोरात क्लीन चिट दिली होती फडणवीसांनी. तेच परमबीर सिंग जे अनिल देशमुख प्रकरणात अत्यंत हिरो झाले होते, त्याच परमबीर सिंगांनी अँटी करप्शन ब्युरोचे चीफ झाल्यावर क्लीन चिट दिली होती अजितदादांना, आणि आपण तो सकाळचा एक शपथविधी महाराष्ट्राचा पाहिला होता. महाराष्ट्राचं राजकारण आज ज्या वळणावर आहे
तिथे यशवंतराव चव्हाणांचा, शंकरराव चव्हाणांचा, वसंतदादांचा महाराष्ट्र म्हणायची लाज वाटावी अशा तो वळणावर आहे. हा शिवछत्रपतींचा देश, फुले शाहू आंबेडकरांचा प्रदेश महाराष्ट्र हे राज्य, आणि या राज्याची ओळख 50 खोके ही ओळख आज या राज्याची. हा जो सगळा सत्ता संघर्षाचं सगळं जे झालं नाटक, त्याच्या मागे फक्त ईडी होती आणि ईडीचा वापर पश्चिम बंगालमध्ये झाला. ममता बॅनर्जी घाबरल्या आणि त्यांनी स्वतंत्र चूल मांडली आणि तेच ईडीचं नितीश कुमारवर झालं की सगळे जनता दल मधले कॉन्ट्रॅक्टर त्यांनी ईडीच्या घेऱ्यात आणले आणि म्हणून नितीश कुमारच तिकडे. पण तरी काही हरकत नाही. महाराष्ट्र जोपर्यंत 48 जागा घेऊन उभा आहे, यांना विजय गाठता येणार नाही. मी त्याच्यावरती येणार आहे. यांच्या सगळ्या जागा जर तुम्ही बघितल्या, 13 राज्य भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आणि 13च इंडियाच्या ताब्यात येतात. आता हा बिहारचा थोडासा बदलत, महाराष्ट्र बाजूला काढू. 212 जागा आहेत फक्त जिथे 13 राज्य सरकार भारतीय जनता पक्षाची आहेत, आणि ही 247 जागा आहेत जिथे इंडियाची सरकार आहेत. हे बलाबल असं नाही, ते दाखवतात तुम्हाला. आम्ही जिंकलो 400 पार. कुठून आणणार 400 जागा सांगा? थापा मारता सगळ्या. कुठून येणार आहेत 400 जागा? 19ला पण आल्या नव्हत्या तुमच्या 400. येणार कुठून आहे? काहीतरी काढत राहायचं. 400 जागा अमुक म्हणजे काहीतरी अचानक रात्री येऊन जाहीर करायचं, मित्रों आज रात 10 के बाद कागज के तुकडे बन जाएंगे. किंवा ते मगाशी सांगितलं की लॉकडाऊन 8ला यायचं, आज 12 के बाद पूरा देश बंद होगा. 3 दिवस लोक चालत होते. तिकडे त्या शेख हसीना बांगलादेशच्या, ती बाई किती हुशार म्हणा की त्या बाईने 3 दिवसाची मुदत दिली आणि सांगितलं 3 दिवसात कोणी कुठे जायचं तर नंतर देशात लॉकडाऊन. काही घडलं नाही बांगलादेशात.